या विश्वाचा तारणहार बाप्पा गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. मित्रांनो, माझं ग्रामदैवत धनी केदारनी आई सुगाई देवी माता रासाई या गावचं ग्रामदैवत आई बावकडी तिच्या चरणाशी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी माझ्या जमलेल्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहीर वर्ग, शिष्य वर्ग, गुरुजन वर्ग याला शाहीर मानाचा मुद्रा करून रसिक हो ही जी कोकणची लोककला आहे या लोककलेची आम्ही पाहिली. ही लोककला जोपासत असताना संगीत आलं. संगीतामध्ये आमचे ढोलकी बट्टू पांडुरंगाचा सुतार, बेंजू मास्टर सतीश दादा साळवी, त्यार शैलेश दादा कोटकर आणि कीबोर्ड विशाल दादा बंदरकर यांच्या साथीनं आज या ठिकाणी मित्रांनो माझे नृत्य कलाकार बाप्पा मोरे कला पदक पेंढे चिपटेवाडी. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. या लोककलेचा आत्मा माझा रसिक बांधव आणि साऊंड दादा माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. राजूदादा पाड्यात यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे माताची जाऊ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो. शक्ती तुला म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आले. प्रतिस्पर्धी शाहीर बुवा संदीप मोरे बुवा याला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. रसिका, तुमच्या चरणाची धूल माझ्या मातीवर मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. दिलगिरी व्यक्त करीन. कामाच्यावर मी उभा नाही. तुमच्या चरणाची धूल माझ्या मातीला होतो. माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. मनोरंजन नक्की करणार. ज्या पद्धतीनं शाहिराने वारी केली त्या पद्धतीनं आजचा माझा प्रथम फेरीचा कार्यक्रम होणार. मित्रांनो, तुमच्या पाहणीसाठी मनोरंजनासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मी दादा म्हणतो. तुमच्या म्हणजे तुम्ही जे ओळखता भाऊ महेंद्र भाऊ यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. त्यांचं सहकुटुंब सहपरिवार गणपती राहायची चरणाकडे बाप्पा वर्षानुवर्ष असाच लोककलेचा 5-7 माझ्या घरी राहू द्या. मित्रांनो, माझ्या ठिकाणी उपस्थित प्रमुख भाऊचे शेख पंकजदादा केसरी साहेब प्रॉपर राहणारे बेंगलोरला या लोककलेच्या माध्यमातून या गर्दीमध्ये आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि मित्रांनो, मी माझा प्रथम स्तवन करवणार आहे. सगळी साथ असू द्या असा इच्छुक आहे.
हे प्रथम वंदन माझे माझ्या गणरायास स्मरितो, दुसरे वंदन माझे जन्म देणार माय पित्यास करीतो, के तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणावर ठेवितो, अनभक्त पामर हा लेकराला गायनास माझ्या मी सुरुवात करीतो. मित्रांनो, या गर्दीमध्ये शहीद वर्ग असेल, महिला बाप माझा वर्ग आई समान आहे. पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. बघा वा, लक्ष असावं, कारण खूप दिवसानंतर तुमचा आणि माझा कार्यक्रम आहे. लिवली बुवा लिवा, कारण दुसरी फेरी मी जे अनुषंगाने बाई करणार आहे ते अनुषंगाने तुम्ही करणार आहात हे लक्षात घ्या. मात्र दोन्ही कर जोडोनी वंदन तुला ही आई. आज या ठिकाणी मायबाप माझ्या ग्रामदेवता माझी जुगाई आई माझी पावणाई माई तिचा स्तवन सादर करतोय. दोन्ही कर जोडोनी वंदन तुला जुगाई आई तुझे धरितो चरण, जुगाई आई तुझे धरितो चरण, या लेकराला आई या लेकराला घ्यावे तू शरण, मग करी तो मी तुझे स्मरण, या लेकराला या पामराला घेश तू शरण, मग धरी तो मी तुझे चरण. दोन्ही कर जोडणी वंदन तुला ग, दोन्ही कर जोडणी वंदन तुला ग, तुझाई आई तुझे धरी तो चरण, तुझाई आई तुझे धरी तो चरण, या लेकराला या पामराला या लेकराला घ्यावे तू शरण, मग तरी कर घरी तो स्मरण, या लेकराला घ्यावे तू शरण, मी करी तो ग तुझे स्मरण, या लेकराला घ्यावे तू शरण, करी तो तुझे स्मरण, लेकराला घ्यावे तू शरण. अरे वा, करी तो तुझे स्मरण, दोन्ही कर जोडणी वंदन तुला ग, दोन्ही कर जोडणी वंदन तुला ग, जुगाई आई तुझे करीतो स्मरण, जुगाई आई तुझे करीतो स्मरण, या लेकराला
या पामराला या लेकराला घ्यावे तू शरण मग करीतो तुझे मी स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण मग करीतो तुझे मी स्मरण हा लेकराला घ्यावे तू करीतो तुझे लेकराला घ्यावे तू तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली अगं तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली तूच माझी माऊली तुझी आम्हा सावली आधी अनादी तूच माझ्या राहुली आधी अनादी तूच माझ्या राहुली या लेकराला या पामराला या लेकराला घ्यावे तू शरण मग करीतो तुझे मी स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण मग करीतो तुझे मी स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण करीतो तुझे स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण तुझ्यामुळे आई मी नावारूपाला तुझ्यामुळे आई नावारूपाला तुझ्यामुळे आई नावारूपाला अगं अवगत झाली मला ही लोककला अवगत झाली मला लोककला अवगत झाली मला लोककला तुझ्यामुळे आई मी नावारूपाला अवगत झाली मला ही कला अवगत झाली मला ही कला अवगत झाली मला ही कला अर्पित चरणी तुझ्या तनमन अर्पित चरणी तुझ्या तनमन या देवेंद्राला हे आई या देवेंद्राला घ्यावे तू शरण करीतो तुझे मी स्मरण या देवेंद्राला घ्यावे तू शरण करीतो तुझे मी स्मरण या देवेंद्राला घ्यावे तू शरण करीतो तुझे मी स्मरण लेकराला घ्यावे तू शरण वंदन तुला ग सोनी कर जोडणी वंदन तुला ग सुगाई आई तुझे करी तो चरण सुगाई आई तुझे धरी तो चरण या लेकराला या पामराला या लेकराला घ्यावे तू शरण मग करी तू तुझे मी स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण मग करीतो तुझे मी स्मरण या लेकराला घ्यावे तू शरण करीतो तुझे स्मरण लेकराला घ्यावे तू शरण
घ्यावे तू शरण आई करी तो तुझे स्मरण सादर केलेला आहे सुंदर गाण्याची चाल आणि काव्य रचना सुद्धा सुंदर तेरे दर्द से दिल का आहे तिथं पकडा हा गोवाने म्हटलेलं आहे सुंदर गोवा म्हणालेले तुझ्या ज्ञान प्रफुल्लित झाले माझे मन विषय सुंदर ठेवलेला आहे आणि संदीप बुवा तुमच्या ज्ञानाची तोडच नाही मी अशी सांगितलं मी रंगमंचावर आहे पण आज मी प्रतिस्पर्धी तुमचा माझा ना विषय बा या ठिकाणी तुझ्या ज्ञान प्रफुल्लित झाले माझे कहाणी रोप घेऊन जाईल माझ्या गौरीचा गण माझ्या गौरीचा गण बुवा म्हणतात की श्रीमंत बुवा थटवलेले आज बुवा तुला चांगली मिरची लावतो असे सांगणारे काही गेले कार्यक्रम तुम्ही गेले म्हणून नवे बुवा परंतु मी स्वतः नाही कार्यक्रम घेतले थंडवणार नाही आम्ही जेव्हा झेबा टाकणार तेव्हा तुम्ही गरम होणार हे लक्षात घ्या तर आम्ही पुढे सोडणार आहे किती काही पुढे सोडू शकत नाही बुवा फक्त म्हणाले की आम्ही जीवन बुवा थंडवलेले बुवा जवळ गणाची कटिंग देतोय लक्ष असू द्या तुझ्या दर्शनाने बाप्पा माझे भरले हे मन हे देवराया तुझ्या दर्शनाने बाप्पा माझे भरले हे मन मोजून उद्याचाच दिवस आहे बाप्पाचं बरोबर विसर्जन आहे म्हणून बुवा काय म्हणायचं बघा गावी जाणार तुम्ही मला येईल आठवण मला येईल आठवण गावी जाणार तुम्ही मला येईल आठवण मला येईल आठवण गावी जाणार तुम्ही मला येईल आठवण गावी जाणार तुम्ही मला येईल आठवण तुझ्या दर्शनाने बाप्पा माझे भरले हे मन गावी जाणार तुम्ही आठवण बाप्पा तुझी आठवण गावी जाणार तुम्ही आठवण बाप्पा तुझी आठवण जन्म मला हा देह तुझ्या भक्तीत सेवेत वाहू दे तू दिलेस दोन डोळे मला या डोळ्यानी तुझे मुख पाहू दे तू दिले
दोन कान मला तुझे गोड भजन कानी येऊ दे. तू दिलेस हात पाय मला तुझ्या मंदिरी येऊन तुझे दर्शन घेऊ दे. अन तू दिलास कंठ मला गोड स्वरात तुझे गुण गाऊ दे. म्हणून वा गणाला सुरुवात करतोय. मला काय म्हणायचं बघा. विघ्न विनायक तू प्रभु राया विघ्न विनायक तू प्रभु राया दुष्टांचा नाश करी गणराया आलत हे आमोच्या घरी देवराया आलत हे आमोच्या घरी. विघ्न विनायक तू प्रभु राया विघ्न विनायक तू प्रभु राया दुष्टांचा नाश करी गणराया आलात आमोच्या घरी. गणराया आलात आमोच्या घरी. वर्षाने हरीश साला मनाला वर्षाने हरीश साला मनाला वर्षाने हरीश साला मनाला सुखावला जीवाचा आनंद झाला सुखावला जीवाचा आनंद झाला सुखावला जीवाचा आनंद झाला. दुःखाची मूठ बांधून दुःखाची मूठ बांधून ठेवली मनाला दुःखाची मूठ बांधून ठेवली मनाला भजन मी तुझं हे करी. गणराया आलात आमोच्या घरी प्रभुराया आलात आमोच्या घरी. गणराया आलात आमोच्या घरी. गणराया आलात आमोच्या घरी.
तू परमेश्वर सुख दुःखाचा तू परमेश्वर सुख दुःखाचा तू परमेश्वर गोड मुखानी गातो तुझी देवा गोड मुखानी गातो तुझी देवा गोड मुखानी गातो तुझी देवा अलवणी तुला देवा वेडी वाकडी अलवणी तुला देवा वेडी वाकडी हात राहू दे आशिरी गणराया आला त्या मोठ्या घरी प्रभुराया आला त्या मोठ्या घरी गणराया आला त्या मोठ्या घरी गणराया आला त्या मोठ्या घरी विघ्न विनायका ओ प्रभुराया विघ्न विनायका ओ प्रभुराया भूतंगा नाश करी गणराया आला त्या मोठ्या घरी 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 बुवा झोंबवा जरासा झोंबवा. आजच माझा झालाय पगारे शाबास. जरा टर जाऊ दे. हो काय म्हणतात बघा भैया दुधाचे भरले हे माठे एकावरती एक ठेवले तर आटे नको मारू सवड्या ऐक नगड्या नाही पोचणार तुझा रे हात काय म्हणते दादा नाही पोचणार तुझा रे हात माठ भरलंय काटो काट राधा म्हणजे बघा माठ भरलाय काटो काट तुला पाहिजे तर खालची चाट बुवा कॅसेट फिल्म आहे तुम्ही माठ म्हणतात भरलाय काटो काट तुझी खालची चाटेला कशी होती पटत असेल तर बघा पेटवा पेटवा तुम्ही पेटवा. म्हणतात माठ भरलाय काटो काट तुला पाहिजे तर म्हणतो खालची चाट समजलाय का सगळं माठ काटोपाठ भरलेलं आहे बरोबर आहे. काटोपाठ भरताना वरती भरील खाली कसा व्हावं हे राधे किमान सगळं बरोबर. पटतंय ना हा तुम्ही म्हणलं तरच मी म्हणणार आहे पुढे काय शाबास जाऊ दे घासून. राधा काय म्हणते माठ भरलाय काटोपाठ पाहिजे तर म्हणतो ही राधा म्हणते पाहिजे तर खालची चाट कधी कधी दुसऱ्या बारीत ते चप्पा चप्पा अजून चप्पा. गवळण चांगली आहे बुवा. पण मी सांगण्यापेक्षा तुम्हाला कळलं पाहिजे कारण तुमचा सुद्धा चाटा उरणे या ठिकाणी आहे यमक वटिकासाठी काहीतरी काहीतरी म्हणू नका बुवा नाही तर वाट लागेल मी पण जर सोडलंय आणि जर घराशी अंगाशी धरलं तर अशी तुझी वाट लागेल राधे लावा लावा लावा. तुझा मात नव्हे फेक जाईल बो फेक लावा 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 तुम्ही. म्हणून कटिंग देतोय बघ अगं एकावर एक ठेवलेस आट आज लावणार राधे मी तुझी वाटे तुझी नव तुझ्या माताची एकावर एक ठेवलेस आट लावणार राधेत माताची वाट हात घालणारा राधे खालून हात राधा म्हणते काय बघा
दादा गवळण बुवानी म्हटलं त्याचाच उलगडा करून देतोय मी. हात घालणार हात खालून हात घाला 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 हा. दिला कोणी ग तुला हा पाठ व शब्द ऐकून घ्या. म्हणून झाला या इथे या stop करून येतो. दिला तुला ग कोणी हा पाठ खाली वाकून राधे तू चाट मला नको राधा बाई तुझी तू खाली वाकून राधे चाट मला दिसतोय वरती मात खाली वाकून तुझी तू चाट मला दिसतोय वरती मात मला वर दिसतो भरलेला तुझी जातायची गरज नाही. पण सांडलं असेल दही सांडलं असेल दोन्ही सांडलं असेल किती जणांना विरजन दिलंस आणि किती जणांनी नाचवलं नाही ते तुझं तुला माहिती राहते. म्हणून म्हणाल बुवा रसिका माझ्या कवळणीला सुरुवात करते बघा जोरदार होऊ द्या जोरदार. चर्चा झाली ही खरी फुलवी तो साऱ्या गोपीना श्री हरी हिला लाजवी तो यमुना तीरी मग ते नगला दे देना गोड पप्पी गाडी देना. 1 2 3 4 हा, बिगोट्या. यमुना तेरी नगरा देना गोड पप्पी गाली देना
गाणी तुम्ही राधे धिंगाणा गोपी रंगे गाणी आणि राधे धिंगाणा गोपी रंगे गाणी आणि राधे धिंगाणा तुझ्यासाठी झालो राधे खोडेकर गाणं गोपी संगे भिग गाणी तो धिंगाणा गोपी संगे भिग गाणी सांगितलं तुला पुन्हा 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 जन्माच्या झाल्या तुझ्यासाठी गाठी कलियुगात राधे प्रेमाही मोठी राधे प्रेमाही मोठी जन्माच्या झाल्या तुझ्यासाठी भेटी कलियुगात या प्रेमाच्या गाठी जाणून घेणं म्हणा पुन्हा पुन्हा जाणून घेणं म्हणा पुन्हा पुन्हा ये नगराते येना गोड पप्पी तू गाणी येना जीव गालावर पप्पी मी पहिली घेतलेली आहे गवळीतनं ते चालणार नाही दुसऱ्या बारीत सालाकडे हा प्रेमाचं दिलंय प्रेमाने घ्या जमलं तर घ्या नाही तर सोडून द्या तुमची बारी तुमच्या पद्धतीत करा मग मी माझी वारी दाखवतो दुसऱ्या वारीची काय त्याची दादाबाई प्रेमाने दिलंय प्रेमाने घ्या जमलं तर नाही तर सोडून द्या नाही जमलं तुमच्या पद्धतीत तुमचा कार्यक्रम करा दुसरी वारी दाखवतो माझी अजून माझ्याकडे एक वारी मित्रांनो भुवाने सोडून दिले ना थोडस त्या पद्धतीत त्यांना प्रतिउत्तर दिलेलं आहे मित्रांनो अजून प्रश्न शाहिराने जो मला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आलेर पारितोषिक भाऊंचा भाऊ प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पुरावा सहित नसून मी काही भेटून देणार नाही मित्रांनो प्रश्नाची प्रत शाहिरांना दिलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी आजच्या वारीचा माझा प्रश्न महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे जेवणाची चव म्हणजे पहिली लसूण तेल टाकल्यानंतर लसूणच लागते ना की नाही लागते की नाही मित्रांनो शाहिरांसाठी आजचा विषय माझा असा आहे की लसूण ही पूर्वी जन्मीची कोण तिचं नाव काय आणि तिला पृथ्वीवर जन्म घेण्यास कारण काय लसूण ही पूर्वी जन्मीची कोण तिचं नाव काय आणि तिला पृथ्वीवर येण्यास कारण काय गोवा गुगल बिगलवर जो उत्तर देशील
तर पटवून घेणार नाही, शास्त्र आधारानं उत्तर द्या अशी विनंती आहे. आणि पटवताना सुद्धा बुवा मी शास्त्र आधारानंच पटवून घे, कारण का शास्त्र आधारे विषय आहे हे सांगू इच्छितो. गुगल बिगलचं तुमचा मामाच काही उत्तर नको बुवा. पुराणा सहितच हवं प्रश्नपत्राला सुरुवात करू. वाजव आलेलं पारितोषिक श्री स्वामी समर्थ 11 कोठारवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्यांचे सुद्धा आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. वाजवा. बुवा इंद्राचा विषय गातात आणि आम्ही मग पुढचं बोलतो. पण आज आईच्या काहीतरी म्हणणं आहे, जीवन बुवा तोंडाला आवर घाला, पण बुवा देणार तुम्ही काय घेणार ते ठरवा. बुवानी म्हटलेलं आहे देवेंद्र या देवेंद्र कसं नशीबी भेटला असेल, सोडून बायकोला बाहेर वाटला असं. म्हणजे बाटलीच तू त्याला मी काय करू. विषय केले सांगा. बुवाना काय म्हणायचंय बुवा. बाटली म्हणाल, बाटली म्हणाल तर गारा गोळ, बाटली म्हणाल तर ग्लास आहे ना, ग्लास चुरून घालीन मी. बुवा म्हणालेले काय बघा. सोडून बायकोला बाहेर वाटला असं. दोन अर्थ होतात की नसं होतात ना, दोन अर्थ होतात की नाही. बुवा तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला ठाऊक. म्हणून विषयाला बघा तुमच्या विषय भरपूर वेळा दिलेले आहेत. वेळ खूप झालाय, मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलतोय बघा. आणि जर काय चेरी मेरी घेऊन आला दुसऱ्या बाजू याच विषयावर तर ठाचून मी घालणार बघा लवकी. हा हो दे बाबा, काय वाटतं जाऊ दे. अरे विषयाला सोड माझी मागे कधी पडणार नाही. काही काल तुमच्या सारखे शाही गुरु विना शेड कुणाची करणार नाही. म्हणून सावना तुमचा आणि माझा तुझ्या गोडवाणी ना भुलणार नाही. आणि साथ दिलीस माझ्या शब्दाला तर या शाहिरा सारखा देवेंद्र तुला रंगमंचावर मिळणार नाही. हो शाहीर तुम्ही जरा विषय हा ध्यानी जरा. हो शाहीर तुम्ही जरा विषय हा ध्यानी जरा. प्रश्न विचारी तो निवडणारा विषय राखला राखला. विषय हा ध्यानी धरा. शाहीर तुम्ही जरा विषय हा ध्यानी धरा. प्रश्न विचारी तो लिहून देणारा ग्रंथ दादा आदरा आदरा. लसूण सांगा पूर्वजन्माचे आहे तीच कोण आहे तीच कोण.
हा विषय दाखला आखला तुम्हाला हो म्हणतोय आता रंगाचं उत्तर द्या नाही तर दुसरी बारी माझ्याकडे आहे सोडणार नाही रसिक जनो माझ्या प्रथम फेरीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो प्रत्येक